नमस्कार, मी बाळू सनगरे. तुम्ही पाहताय माझे कोकण. राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा महामार्ग हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे आणि आज आपण या ठिकाणी आहोत. ठिकाण आहे खेड तालुक्यातील कशेडी बोगदा. हा टनेल खऱ्या अर्थानं कशेडी घाटाला पर्यायी म्हणून मार्ग निवडला गेला आणि या बोगद्याचं काम झालं. इथून वाहतूक सुरू आहे. दोन्ही लेनमधून तुम्ही बघितलं तर वाहतूक सुरू आहे. परंतु इथे जर आज तुम्ही पाहिलं तर फार बिकट परिस्थिती आहे. या बोगद्यामध्ये मी आहे. त्या बोगद्याच्या मागच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर या बोगद्याला मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आपल्याला पाहायला मिळते. आज जर पाहिलं तर कोकणामध्ये पाऊस फार कमी आहे आणि कमी पाऊस असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणाची ही गळती आज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. याचा अर्थ असा आहे की गळती जर एवढ्या कमी पावसात एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे तर येणाऱ्या काळामध्ये जर पावसाचं प्रमाण वाढलं तर कदाचित ही धोक्याची घंटा म्हणता येईल. कारण हाच तो मार्ग आहे ज्या मार्गातून या बोगद्यातून हे सगळे कोकणकर प्रवास करत असतात आणि याच प्रवासाच्या दरम्यान असणारा हा बोगदा आहे आणि आता या बोगद्याला मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे. खरं तर हा बोगदा या बोगद्यामुळे कशेडी घाटाचं मोठं वळण जे आहे तो मोठा घाट पार करून कोकणकरांना प्रवास करावा लागायचा आणि त्याला पर्याय म्हणून या बोगद्याची निर्मिती केली गेली आणि या बोगद्यातून वाहतूक देखील सुरू झाली. परंतु आजची जी परिस्थिती आहे ती मात्र थोडीशी चिंताजनक म्हणता येईल. कारण पावसाचं प्रमाण कमी असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गळती लागलेली आहे. ही गळती जी आहे ती एका ठिकाणी नाही, अनेक 2-3 ठिकाणी ही गळती आहे. पलीकडच्या लेनमध्ये देखील ही गळती अशीच पाहायला मिळते. खरं तर पाऊस ओसरला आहे, परंतु धोक्याची बाब ती आहे की आता कोकणकरांचा गणेश उत्सव हा तोंडावर येऊन पोचलेला आहे आणि काही दिवसातून याच रस्त्याने या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात कोकणकर हे येत असतात आणि ते येत असताना जर पावसाचं प्रमाण वाढलं आणि हा जो लिकेज आहे याचं प्रमाण वाढलं तर मात्र ही चिंतेची बाब आहे. आता या लिकेजकडं हायवे प्रशासन कसं बघतं आहे, कारण येणारी जी वाहतूक आहे आता गणेश उत्सवाची ती मोठ्या प्रमाणात होईल आणि अशा परिस्थितीत जर हा लिकेज वाढला आणि जर काय धोका निर्माण झाला तर मात्र गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो राष्ट्रीय महामार्गावर. आणि फिरून जर पाहिलं तर नक्कीच आता हायवे प्रशासनाच्या कारवाईकडे पाहावं लागेल. येणारा गणेश उत्सव हा कोकणकरांचा सुखकर होण्याकरता ही मात्र धोक्याची घंटा म्हणता येईल. बाळू सनगरे, माझे कोकण, खेड, रत्नागिरी.